गिव्ह प्रॉपर प्रपोर्शन. तुम्ही लिहित असताना तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही कशा प्रकारे लिहिता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही किती मुद्दे सुचविता. रात्रभर आपण अभ्यास केला 3 वाजेपर्यंत जाऊ, पण आपण प्रश्नपत्रिका मिळाल्यावर उत्तर लिहू शकलो नाही, तर त्या रात्रभर जागण्याचा, ते नोट्स विकत घेण्याचा, अहोरात्र मेहनत करण्याचा काहीही परिणाम तुमच्या रिझल्टवर दिसत नाही पॉझिटिव्ह. बरोबर ना? तर अगोदरपासूनच आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा असं मला खूप वाटतं. नेक्स्ट वन. ओके. युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन. ते आता मी सांगितलं. प्रश्न पहिला युनिट पहिलं, प्रश्न दुसरा युनिट दुसरं. त्यामुळे कुठलीही युनिट हे कशासाठी टाकायचं नाही, ऑप्शन ठेवायचं नाही. नेहमी तयारी करत असताना मोठ्या प्रश्नाची तयारी करायची. एसे टाईप दीर्घोत्तरी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात जर शॉर्ट नोट आली तर आपण ते कट करून शॉर्ट बनवू शकतो. पण तुम्ही प्रत्येक वेळेला शॉर्ट नोट करून ठेवली तर यू कॅनॉट स्ट्रेच ॲट द सेम टाईम. ऐन वेळेला आठवतपणे प्रेशर वाढत जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग हे लक्षात द्यायचा. गो फॉर द नेक्स्ट वन. टोटल नंबर ऑफ पेजेस अँड वर्ड लिमिट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टिक टू दॅट. याचा आवर्जून तुम्ही विचार करा असं मला नेहमी वाटतं. बरोबर की नाही? याच्यात काय दिले? फॉर लॉंग आन्सर्स आणि फॉर शॉर्ट नोट्स. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही प्रश्नपत्रिका वाचली, एसे टाईप जो प्रश्न आहे त्याच्यासमोर काय केलेलं असतं, ब्रॅकेटमध्ये त्याची मर्यादा दिलेली आहे किंवा किती शब्द लिहिणं अपेक्षित असतं. सांगा बरं की 15 मार्कांचा प्रश्न आहे, युनिट नंबर 1 वर आहे किंवा युनिट नंबर 4 वर आहे, किती शब्द मर्यादा आहे? 4 ते 5 पेजेस. ओके, पण तुम्ही बरोबर म्हटला. ठीक आहे, तुम्ही 4 ते 5 म्हटला. आणखी फक्त पेजेस काउंट करू नका. अलॉंग विथ पेजेस तुम्ही काय काउंट करणार? वर्ड्स किती लिहिणार आहे? 300 ते 400. 300 ते नाही, 350 म्हणा. 300 ते 400 खूप मोठा आहे. 350 ते 400 शब्द आपण एक एक शब्द मोजतो का? आपण मोजत नाही. एक एक शब्द मोजायला लागतो तर तिने आपल्याला 6 तास कमीच पडते. आपण काय करायचं आहे तिथे, बरोबर ना? आणि तुम्हाला कित्येकदा असं पण सांगितलं असेल, गुजर सरांनी सांगितलं असेल, एक्झामिनेशनच्या डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत ते, त्यांनी असं पण सांगितलं असेल, नो सप्लिमेंट. कारण विद्यापीठाच्या ह्याच्यामध्ये नो सप्लिमेंट का? कसं तुम्हाला दिलेली जी पानांची संख्या आहे तीच इतकी जास्त आहे की त्याच्यानंतर काय काय विद्यार्थ्यांना बघा कशी एक सवय असते की एनिबडी ही समजा तुमची उत्तरपत्रिका आहे. विद्यार्थी कसं लिहितात मी सांगते. ही समजा उत्तरपत्रिका आहे, ते काय करतात माहिती का, इथून एवढी मोठी मार्जिन, इथून पट्टी मारतात. इथं हे मार्जिन ऑलरेडी दिलेली, इथं पण पट्टी मारणार आणि एवढ्याच ब्लॉकमध्ये तुम्ही लिहायला लागला सिलेंड्रिकल ह्याच्यात एवढ्याशाच पानामध्ये. अहो तुम्हाला 10 पानं पण लागतील त्याच्यासाठी, एका प्रश्नाच्या उत्तरासाठी. असा वेळेपणा कधीच करायचं नाही. डोंट गिव्ह द स्केल्स. इकडे आग तिकडे आग एवढं करत नाही बसायचं. तुम्हाला इकडे मार्जिन आहे, बरोबर ना? पट्टी हातात घ्यायची, छोटीशी इकडे की. प्रश्न क्रमांक 4 अ. प्रश्न शेवटचा प्रश्न तुमचा, प्रश्न 5वा असं धरून चालतो. शॉर्ट नोट. क्वेश्चन नंबर 5 सी, क्वेश्चन नंबर 5 डी. मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणते, डोंट रीड द एंटायर क्वेश्चन पेपर. प्रश्नपत्रिका वाचून पूर्ण स्ट्रेस घेत बसण्यात काहीही शहाणपण नाही. त्यापेक्षा आलेला जो वेळ, दिलेला वेळ जी आहे 3 तासांची, ती पकडणं गरजेची असते. मी प्रत्येक विद्यार्थ्यांना मी नेहमी असं सांगते, आय विल राईट हिअर समवेअर. तर बघा, प्रश्न पहिला आहे, बरोबर आहे, टेक 30 मिनिट्स. किती मिनिट घ्यायचे? बरोबर आहे. प्रश्न दुसरा 30, प्रश्न तिसरा 30, प्रश्न चौथा किती? हे किती झाले? इथे किती संपले? 2 आवर्स संपले. बरोबर आहे. इथे ना तुमचा प्रश्न 5वा किती लिहायचे तुम्हाला? 4 शॉर्ट नोट लिहायचा. इथं पूर्ण एक 1 आवर घ्या. 1 आवर का? तुम्ही 15 मिनिटं